मित्रांनो, श्राव्य पुस्तक ऑडिओ बुक या उपक्रमाअंतर्गत आपलं हे पुढचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे श्री समर्थ कथा सुगंध. कथाकार आहेत कैलासवासी सुनील चिंचोळकर. हरिओम प्रकाशन नाशिक यांचं हे पुस्तक आहे. एप्रिल 2009 मध्ये हे प्रसिद्ध झालं. आपण याची PDF आवृत्ती आपल्या उपक्रमासाठी उपयोगात आणतोय. समर्थांच्या 400व्या जयंतीनिमित्त समर्थांची काही सेवा करावी अशा हेतूनी त्यांचं हे चित्ररूप समर्थ चरित्र छापलं गेलंय. कथाकार म्हणतात की देशसेवा आणि देवसेवा समजून समर्थांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज या पुस्तकाने पूर्ण केलेली आहे. या पुस्तकामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या वेगवेगळ्या कथांचा समावेश केलेला आहे. तेव्हा याही पुस्तकाचं आपले प्रेक्षक वाचक स्वागत करतील अशी खात्री आहे. चला तर मग ऐकूया समर्थ कथा सुगंध. पुढची गोष्ट. एकदा चाफळला रात्री समर्थ अंथरुणात पहुडले होते. त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता. रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजले होते. पाय चेपत असताना कल्याण स्वामींना शंका आली की भांडार घरात चोर शिरले असावे. कल्याण स्वामींचं अर्ध लक्ष पाय चेपण्याकडे आणि अर्ध लक्ष चोरांकडे. कल्याणने जेव्हा समर्थांना तसं सांगितलं तेव्हा समर्थ म्हणाले, अरे जाऊ दे, भांडार घरातील धान्य आपलं एकट्याचं थोडंच आहे. त्या अन्नावर जर त्यांचं नाव लिहिलं असेल तर ते त्यांना मिळेल. कल्याणने जेव्हा सांगितलं की भांडार घरात भिक्षेचे पैसे सुद्धा आहेत तेव्हा समर्थ म्हणाले, अरे जाऊ दे, आपण साधू आहोत, आपल्याला पैशाचा मोह काय करायचा. समर्थ तसे पक्के व्यवहारी होते, पण मुद्दाम कल्याणची परीक्षा पाहण्यासाठी ते तसं बोलत होते. म्हणून कल्याण म्हणाला, असं केल्याने लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा होईल ना. आपला शिष्य वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असलेला बघून समर्थांना कौतुक वाटलं. समर्थांनी त्याला सांगितलं की चोरांना भांडार घरात कोंडून ठेवायचं. कल्याण अत्यंत बलदंड होते. भली मोठी काठी हातात घेऊन ते भांडार घरात शिरले. त्यांचा रुद्रावतार पाहून सारे चोर घाबरले. समर्थ देखील तिथे पोचले. समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले, तुम्हाला मी भांडार घरात काम दिलं आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का. तेव्हा सारे चोर म्हणाले, कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ. समर्थांनी त्या सगळ्यांना चाफळ मठात वेगवेगळी कामं दिली. त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवीन आयुष्याला सुरुवात केली. श्रीराम. पुढची गोष्ट. आधी प्रपंच करावा नेटका. नगर जिल्ह्यात भिंगार इथे दिवाकर पाठक नावाचा तरुण साधक होता. त्याचं लग्न झालं होतं, त्याला मुलं बाळ होती, पण तासनतास तो ध्यानधारणा करायचा. संसारात फारसं लक्ष नव्हतं त्याचं. अनेकदा घरातल्या वस्तू तो गोरगरिबांना देऊन टाकायचा. त्यामुळे आई आणि पत्नी यांच्याशी त्याचं पटत नसे. एक दिवशी संसारातल्या कटकटींना कंटाळून त्याने घर सोडलं आणि तिसगाव जवळच्या वृद्धेश्वराच्या डोंगरात सिद्धेश्वर मंदिरात त्याने अनुष्ठान सुरू केलं. एक दिवस त्याला पहाटे स्वप्न पडलं. स्वप्नात भगवं वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी साधू आला आणि त्याने दिवाकरला स्वप्नात अनुग्रह दिला. या घटनेनंतर दिवाकर इतका व्याकुळ झाला की स्वप्नात दिसलेला साधू प्रत्यक्ष भेटल्याखेरीज अन्न ग्रहण करायचं नाही असं त्याने ठरवलं. 3 दिवस तो उपाशी होता. सारंगपूरहून समर्थ तिसगाव जवळ सिद्धेश्वर मंदिरात आले. समर्थांना पाहताच दिवाकरांनी ओळखलं की आपल्याला स्वप्नात अनुग्रह देणारा महात्मा हाच. समर्थांनी देखील त्याला ओळखलं. दिवाकर सूर्योपासक असल्याने समर्थांनी त्याचं नाव दिनकर ठेवलं. तिसगावला मठ स्थापन करून त्याला तिथला मठपती केलं. एवढेच नव्हे तर त्याला बायका मुलांचा सांभाळ करायला सांगितलं. त्याने आपलं कुटुंब तिसगावला आणलं. आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ही समर्थांची शिकवण दिनकर स्वामींनी आचरणात आणली. याच दिनकर स्वामींनी समर्थांच्या निर्याणानंतर 12 वर्षांनी म्हणजे 1694 साली स्वानुभव दिनकर नावाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. श्रीराम. पुढची गोष्ट. अफजल खानाची. समर्थ रामदासांचे महंत भिक्षेच्या निमित्ताने गावोगाव हिंडत असत. त्यावेळी ते सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असत. सामान्य माणसांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केल्यास नको ती माणसं राजकारणात शिरून प्रजेला रंजीस आणतात. म्हणून समर्थ म्हणतात, प्रवृत्तीस पाहिजे राजकारण, निवृत्तीस पाहिजे पंचीकरण. माणसाचं भौतिक जीवन सुखी आणि दुःखी होणं हे अनेकदा राजकारणावर अवलंबून असतं.
राजा चांगला नाही हा प्रजेचा दोष आहे असं समर्थ मानत असत. पण राजकारण करताना सावधानता आणि गुप्तता पाळावी असंही त्यांचं मत होतं. या बाबतीत त्यांचं एक मौलिक पत्र उपलब्ध आहे. चाफळला समर्थांनी मोळीविक्याकडून सदाशिव शास्त्रींचा पराभव करवला. त्या सदाशिव शास्त्रींच्या हस्ताक्षरातलं हे पत्र आहे. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहा टोची नये. चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालिताती ये रजार, लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करुनी इष्टयोजना करावी. नीट लक्षात घ्या, या पत्रातलं प्रत्येक चरणातलं पहिलं अक्षर वाचलं म्हणजे विजापूरचा सरदार निघाला आहे ही गुप्त सूचना मिळते. हा सरदार म्हणजे सरदार अफझल खान आणि तो स्वराज्यावर चालून येत असल्याची वार्ता सर्वप्रथम या पत्रातून शिवाजी महाराजांना मिळाली. पुढची गोष्ट शिवछत्रपतींनी घेतलेला अनुभव. मोठमोठ्या मोहिमांवर जाताना साधू संतांच्या दर्शनाला जाण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची पद्धत. राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाला जाताना छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी शिवथर गळीत निघाले. वाटेत काळ नदीला एवढा पूर होता की नदी ओलांडून गळीत पोचणं महाराजांना शक्य नव्हतं. त्यामुळे रात्रीचा मुक्काम त्यांनी शिवथर गळीजवळ बिरवाडी इथे केला. ज्या देवीच्या मंदिरात महाराज झोपले ते मंदिर आजही ग्रामस्थ मंडळी दाखवतात. स्वप्नात समर्थ रामदास यांनी शिवछत्रपतींना नारळ आणि जपाची माळ प्रसाद म्हणून दिली. पहाटे महाराज जेव्हा झोपेतून उठले तेव्हा त्यांना उशाशी स्वप्नात दिलेला नारळ आणि माळ आढळली. महाराजांना खूप आश्चर्य वाटलं. ते तातडीने शिवथरगळीला पोचले. महाराजांना दक्षिणेतल्या मोहिमेत यश मिळावं म्हणून समर्थांनी त्यांना अनेक तलवारी भेट दिल्या. त्यावेळी समर्थांच्या बरोबर गिरीधर स्वामी होते. त्यांनी समर्थ प्रताप या ग्रंथात या सगळ्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. राज्याभिषेकानंतर शिवछत्रपतींनी विडा खायचं सोडून दिलं होतं. हे माहीत असतानाही शिवछत्रपतींची परीक्षा घेण्यासाठी शिवथरगळीतून मोहिमेवर जाताना समर्थांनी त्यांच्या हातावर विडा ठेवला. पण महाराजांनी तो विडा तत्काळ खाल्ला. समर्थांनी आश्चर्याने विचारलं, आपण तांबूल सेवन वर्जिले ऐसे वर्तमान ऐकले होते. त्यावर शिवछत्रपती म्हणाले, आम्ही तांबूल नाही बक्षिला, आम्ही प्रसाद सेविला. या सगळ्या नोंदी गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रतापात असून प्रसिद्ध इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनी समर्थ संप्रदाय या ग्रंथात त्या दिलेल्या आहेत. यावरून समर्थ आणि छत्रपतींचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते हे आपल्या लक्षात येतं. पुढची गोष्ट. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे अर्थांतर. समर्थांनी त्याकाळी 1100 मठ स्थापन केले आणि सुमारे 1400 तरुण मुलांना समर्थ संप्रदायात सामील करून घेतलं. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते तर काही शिष्य ब्रह्मचारी होते. ज्या वेळेला एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्यावेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जायची. देणग्या घेऊन नेमणुका करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. समर्थांना आपल्या शिष्यांकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती. दासबोधाचं नुसतं पारायण करून भागत नव्हतं तर दासबोध समजून घेण्यावरती त्यांचा भर असे. अनेक महंतांचा दासबोध हा कंठस्थ म्हणजे पाठ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण. त्यावेळेला ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांच्या नकला केल्या जात. छपाई नसल्यामुळे ग्रंथ हे बांधलेले नसत म्हणजे बाइंडिंग केलेलं नसायचं. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे काही वेळा. अशा वेळी समर्थ काय करायचे, त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घ्यायचे. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सगळी पानं विस्कळीत करायचे आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगायचे. आता ज्याचा तो पाठ नसायचा त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागायचा. मग अशा शिष्याला महंत किंवा मठपती म्हणून नियुक्त केलं जात नसायचं. समर्थ त्याला सांगायचे, यांनी दासबोध वाचला नाही, केवळ गंध फुलं वाहून पूजला. समर्थांचं शिष्यानं सांगणं होतं की जो कोणी दासबोध ग्रंथाचं वाचन करील, तो ग्रंथ नीट समजून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्याला वेगळा गुरु करण्याची गरज नाही, कारण ग्रंथ हेच गुरु होत. श्रीराम.
पुढची गोष्ट. समर्थ सज्जनगडावर राहू लागले तेव्हा विविध संप्रदायातले सत्पुरुष त्यांना भेटायला येत असत. राजगुरू म्हणून कीर्ती झाल्याने त्यांचा लौकिक बराच वाढला होता. एकदा शृंगेरीचे शंकराचार्य प्रवास करत असताना सातारा इथे आले. ते स्वतः शंकराचार्य असल्यामुळे स्वतःहून समर्थांच्या दर्शनाला जाणं योग्य होईल की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. शेवटी त्यांनी ठरवलं की समर्थांची परीक्षा घ्यायची आणि त्यांची वेदांताची धारणा पक्की असेल तरच त्यांना भेटायला जायचं. त्यानुसार रिकामी वाटी घेऊन त्यांनी आपल्या शिष्याला सज्जनगडावर पाठवलं. हा शिष्य गडावर आला. त्यांनी समर्थांचं दर्शन घेतलं आणि म्हणाला, मी शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून आलो आहे. त्यांनी ही रिकामी वाटी दिली असून तुम्हाला या वाटीत ब्रह्म भरून द्यायला सांगितलंय. समर्थ हसले, म्हणाले, आज इथे मुक्काम कर, उद्या सकाळी ताजं ब्रह्म भरून देतो. दुसऱ्या दिवशी तो शिष्य निघण्याच्या तयारीने आला आणि त्याने पुन्हा समर्थांकडे ती वाटी दिली. समर्थ पक्के ब्रह्मज्ञानी होते. ते त्याला म्हणाले, अरे या वाटीत आधीपासूनच ब्रह्म आहे. शंकराचार्यांना या वाटीतलं ब्रह्म काढून टाकायला सांग, म्हणजे मी नवं ब्रह्म त्यात भरून देतो. शिष्य साताऱ्याला गेला आणि त्याने समर्थांचा निरोप शंकराचार्यांना सांगितला. यावरून समर्थ खरोखरच ब्रह्मज्ञानी आहेत याची त्यांना खात्री पटली. मग गडावर येऊन त्यांनी समर्थांचं दर्शन घेतलं. ब्रह्म जर सगळीकडे व्यापून आहे तर वाटी ब्रह्माशिवाय रिकामी कशी असेल, नाही का? श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.